देशासह जगभरात विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। या निमित्ताने कोपरगाव शहरातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ठिकठिकाणी अभिवादन, मिरवणुका तसेच सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत। याच पार्श्वभूमीवर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आजी माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान अभिवादन कार्यक्रमादरम्यान स्मारकाच्या सुशोभीकरणाकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला। या कार्यक्रमात शहरातील भीमसैनिक, समाज बांधव व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे नेते आशुतोष दादा काळे यांच्या आदेशानं आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही भावपूर्ण आदरांजली अर्पण केलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो उपदेश दिला समाजाला, वाचाल तर वाचाल, या उक्तीप्रमाणे आंबेडकरवादी समाजातील सर्व समाज बांधव आता सुशिक्षित, सुसंस्कृत झालेले आहे आणि आंबेडकरांच्या प्रेरणेनं त्यांना नवजीवन, नवसंजीवनी निश्चितपणे मिळालेली आहे। पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती या संपूर्ण विश्वामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरी होत आहे। आणि सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सर्व भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि या कोपरगाव नगर परिषदेने दरवर्षी सुशोभीकरण अतिशय उत्कृष्ट असतं, परंतु पत्रकार बांधवांनो, आज तुम्ही बघा, आजचं सुशोभीकरण या झाडांची कटिंग केलेली नाही। फक्त कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष हे फक्त म्हणतात आता थांबायचं नाही। मग कुठं थांबायचं नाही, कुठं चालत राहायचंय त्यांना, हा मला मूळ प्रश्न पडलेला आहे। जर महामानवाची जयंती संपूर्ण विश्वात साजरी होत असेल आणि इथलचे जर नगरपालिकेला या सुशोभीकरणाकडे जर लक्ष द्यायला वेळ नसेल, तर मी प्रथम या नगरपालिकेचा जाहीर निषेध करतो। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त हार घालण्यापुरते नाही, तर त्यांच्या विचार डोक्यात पाहिजे। म्हणून कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री आशुतोष दादा काळे यांनी या स्मारकासाठी 1 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे। ही काळे परिवाराची परंपरा आहे। तुम्ही जर बघितलं, कोळपेवाडी या ठिकाणी सुरेगावच्या परिसरामध्ये स्वर्गीय शंकररावजी काळे साहेब असतील, त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरचं तिथं केलेलं आहे। त्याच नंतर कोपरगाव तालुक्याचे लोकनेते अशोक दादा काळे साहेब यांनी या कोपरगाव मध्ये पूर्णाकृती पुतळा बसवण्याचं काम आणि हे सुशोभीकरण करण्याचं काम अशोक दादांनी केलेलं आहे। आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री आशुतोष दादा काळे यांनी या स्मारकासाठी 1 कोटीचा निधी आणलेला आहे। म्हणून नगर परिषदेला माझी विनंती आहे, आता थांबू नका, काम करा, जनतेला काम दाखवा। एवढीच मी आजच्या या जयंतीच्या दिनानिमित्त अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व भारतीयांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो। जय भीम, जय भारत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा